राम राम मंडळी. चौधरी परिवार आज निघाले आहेत महादेवाच्या दर्शनासाठी भीमाशंकरला. आमचे छोटे जाऊन थोडे नाराज दिसत आहे, कारण त्यांना कोणी सनरूफमधून बाहेर येऊ देईना. आता त्याला तर नाही येऊन दिलं बाहेर, पण त्याचा भाऊ काय ऐकेना. मग तो आला बाहेर. नातवाला पाहून आजीला कुठं राहत आहे, मग आजी पण आली बाहेर. मग चालू झाली दोघांची व्हिडिओ शूटिंग. इथं पुढे आलो तर रस्त्यामध्ये दिसला आम्हाला एक लांडगा. तर आमची मंडळी एवढी हुशार की त्याला बघून यू यू करू लागली. ते ऐकून ते अजून दूर पळू लागलं. इथं वरती आलो तर आमच्या स्वागतासाठी उभं होतं एक वाकड. म्हटलं चला त्याला थोडंफार खाऊ पिऊ घालू. त्याने तर खाल्लंच व्यवस्थित सगळं, पण त्याला खाताना पाहून आमच्या दुसऱ्या माकडाला राग आला. मग ते थोडं रुसून बसलं, म्हणून त्याला बी थोडंफार खाऊ पिऊ घातलं. मग ते खाऊन ते बी खुश झालं, तर मग आम्हाला बरं वाटलं. इथं आता अर्धा तासाचं वेटिंग केल्यानंतर आम्ही आलो भीमाशंकरला. इथं येऊन उतरून बघतो तर काय, जिथून बस लागली तिथूनच लाईन सुरू. आणि फुल धुकंच धुकं, माणसं कमी धुकं जादा. इथं येऊन आमचे छोटे डॉननी लावून घेतला नंबर आणि घेतलं कोरून भीमाशंकरनं आपल्या कपाळावर. आता त्याला बघून मग आमची सगळी चौधरी कंपनी चालू झाली. मग सगळ्यांनी घेतलं सेम त्यालाच कॉपी करून. आता इथं वातावरण एवढं भारी, म्हटलं भज्यांचा बेत तर झालाच पाहिजे. मग काय आणली गरमागरम भजी. भजी एवढी गरम की सगळ्यांची तोंडं भाजू लागली. आता इथं अचानक सगळे उजव्या हाताला बघायला लागले. मला वाटलं चला काढा मोबाईल, काहीतरी इंटरेस्टिंग शूट करायला भेटेल. पण पाहतो तर काय तिथं काहीच नाही. मग मी पण घेतला मोबाईल फिरून आणि दिला आपल्या खिशात ठेवून. अशा प्रकारे आम्ही 6 तास लाईनीमध्ये उभं राहून आमचं दर्शन केलं पूर्ण. आणि दर्शन केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं आणि खूप मस्त वाटलं. बाहेर येऊन बघितल्यानंतर वातावरण बी एकदम मस्त झालं होतं. तुम्ही पण भीमाशंकरला अवश्य भेट द्या. तर बाय बाय मंडळी.